तर जय महाराष्ट्र मित्रांनो, काय म्हणता? आजचा माझा पहिला ब्लॉग आहे आणि आज तारीख आहे 1 जानेवारी 2025. ह्या वर्षी काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न हा तुम्हाला आवडेलच असं मला वाटतं. आणि आजचा प्लॅन पण भारी आहे. म्हणजे की दगडूशेठ श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला आज म्हणजे चाललो आहे. तोच प्लॅन आहे. आता बघूयात काय काय होतं आहे आणि काय काय दिवसात मजा मस्ती होती. आणि कॉलेजचा ग्रुप पण आहे माझ्यासोबत. तर बघूयात 2025चा पहिला ब्लॉग. चला. झालं आज थोडंसं व्यायाम, कारण की आज लेट उठलं थोडंसं. 5 राऊंड मारलेत ग्राउंडचे. आता थोडा अजून व्यायाम करूयात. तुम्ही कंटिन्यू करा पण. तर झालं आहे वर्कआउट झाला. आता चाललो म्हणजे घरी चाललो. घरी नाही, मस्त गोष्ट आकडं म्हणजे मी रोजच म्हणजे आता 2-3 दिवस झालो मी रोजच बघतो आहे ती. पण मी खेळलो नाही. आता ते मी खेती खेळायला चाललो आहे. म्हणजे हा झोका खेळायला चाललो आता मी. जरा आता म्हणजे मला म्हणते नाही का बालिशपणा चालू आहे याचा. पण नाही भाई, आठवण असतं तर ह्या आठवण असतात लय आठवण असतात ह्या. तर थोडंसं आत्ता मला कॅमेरा धरायला थोडं हे होतं आहे. तरी पण करणार आहे. होईल ते शिकेल, त्याचं काही नाही मला. ते लवकर शिकू आपण कॅमेरा धरणं पण मजा येते खेळायला. हा व्ह्यू लय मस्त वाटतो. मी अजून वर गेलो नाही आहे. वर आजचं म्हणजे लेट झालं त्याच्यामुळे मी गेलो ना आज वर. म्हणून आज गार्डनमध्येच वॉर्मअप केला. वॉर्मअप केलं. त्याच्यानंतर झालं थोडंसं रनिंग झाले. तर पण वॉर्मअप झाला. आता एवढा टाईमच चालू आहे. तर काय नाही अजून पुढं बघा. आत्ता घरी जाऊन निघायचं आहे. अजून घरी जाऊन फ्रेश झालो की लगेच निघणारच आहे. परत मित्र येतीलच. वैष्णवी अजून कॉलेजचा ग्रुप आहे, सगळ्यांना ओळख करून देतो मी. तर आज गणपतीलाच जायचा प्लॅन आहे. बघू संध्याकाळचा काय प्लॅन झाला तर चांगलं झालं. आता निघालो आहे घरातून, आवरले. 9:30 इथेच वाजलेत. 9:30 नाही ते बघू शकता की 9:28 झाले. 9:30 नाही झाले. निघालो आहे आणि आता बस स्टॉपला चाललो आहे. तिथून बस पकडून मग चाललो आहे. वैष्णव आला आहे अजून मित्र येतात ते. चला जाऊया. आत्ता बसमध्ये आहे शिवाजीनगर होतं. हा सुशांत शिवाजीनगर चाललो तर आले मी. चाललो आता सोबत ट्रायपॉड लावलं म्हणून आता जरा चांगलं वाटतं. मनपाला उतरलो आहे. चाललं आता चला. ते तिथं थांबले आहेत. कोण हलतं जरा बघूयात. हा वैष्णव, ह्याला ओळखतं. ह्याचं काही नाही. श्रावणी हाय. किती वाजता आला तू? 9:30ला इथं येणार होता. हो का? असं होतं का? 10:30 वाजले. हो. काय करायचं आता ॲडजस्ट. तर नमस्कार. आता मनपाला थांबलो आहे मी. अजून तर काही मित्र आले नाहीत अजून. 9:30चा टायमिंग होता. बरोबर वेळेवर आले नेहमीप्रमाणे. काय सांगायचं आता. इकडून आता कॅमेरामॅनची ॲक्शन्स होते ते पण जाऊ दे, करूयात आपण. पहिला ब्लॉग समजून घ्या. आपण ते सगळं म्हणजे मी बोललोच आहे पहिल्यांदा, तसं लास्टला पण बोललो. ही आयुषा हाय का? कशी दिसते मी? ग्रंथाली. हॅलो. सर्वेश. मला फॉलो कर. सर्वेश. हा सर्वेश. हा आर्यन. आपण विज्युअल आहे मनपाच्या. तर चाललं. ही मागची आहेत. नाही ही सगळी लेट झालेली आहेत. हे सर्वेश. भाऊ तू कशाला तिकडून गेलता पण आता बोल. ह्या गुडलकला येऊन काय नाही केलं. टाइमपास. हा तेच. तुझं काय नाही. पहिले आलोय बाप को मत आणि थांबलोय सगळ्यांसाठी. चला. 45 मिनिटं थांब.
म्हणतात बाबा दगडूशेठला गर्दी आहे, पण दर्शन होईल या इच्छेने चाललो आहे. आणि नवीन वर्षाचं सगळ्यात परत एकदा सगळ्यांना शुभेच्छा आणि नवीन वर्ष सगळ्यांना सुखसमृद्धीचं जावं हीच इच्छा माझी. आणि बघूयात आता. चला दर्शन तर करायचं आहे आज कोणत्याही परिस्थितीत दगडूशेठ बाप्पाचं दर्शन करायचंच आहे. आणि कधीही इच्छा घेऊन गेलो तर होतंच. आणि ह्या रोडला कधीही असतो म्हणजे आता आपण पुणेकरच म्हणलं ह्या रोडला कधीही आलो तरी दर्शन होतंच. आणि हे की पुण्याला म्हणतं एक काय म्हणतात वारसा आहे की भाई या रोडला आलो तर दगडूशेठ बाप्पाचं दर्शन होतंच. आणि की ती मूर्ती अशी आहे ना की तुम्ही सौरभ भोसलेचे बघतच असतं. सौरभ भोसलेचे पण ह्याच्यात तो बोललेलं की ते मूर्तीला एक क्षण तरी बघितलं ना तरी आपलं म्हणजे काय म्हणतात पण तेवढं आता हे करतंय मन प्रसन्न होतं म्हणजे असं मन प्रसन्न होतं. तर चालतंय. आज लय मस्त रोड आहे. आज अख्खा मोकळा आहे रोड नाही का. आणि आज असं वाटतंय की मी ह्याला आलतो नाही काय म्हणतात आपल्या गणपतीतले दिवस असतात असं वाटतं गणपतीतल्या दिवशी आलं म्हणून तर तसं वाटतंय नाही का. आलो इथं लय गर्दी आहे मंदिराचे तर इथं आलो आता आपण. तर बघूया दादा तर हळूहळू आता चालतं येतं बघू सगळं दर्शन तर हो दर्शन तर करायचं आता बघूया. चालतं तर इथूनच वाटतं थोडी गर्दी आहे आता गर्दी आहेच गर्दी तांबडी जोगेश्वरीला आलो आता. हॅलो. काय झालं प्लॅन चेंज हुआ है. काय नाही आता टाइम मुळे आहे. दगडूशेठला आम्ही आलो भरतीकडे. बिलकुल चुप. हिम्मत कैसे होई तेरी. पोच देते. कसं बघतो तो ऐसे में बड़ा सगळ्यांची चालू म्हणजे मंदिरात आपण जास्त बोलता येत नाही बाहेर गेला मागची म्हणजे तांबडी जोगेश्वरीच्या समोरची लाईन आहे ही इथपर्यंत आहे म्हणजे पुढपर्यंत आहे अजून तर म्हणजे की भाई बघू शकतो की भाई पुणेकर भाई पहिला दिवस म्हणलं तर दगडूशेठ आणि वर्षाचा दिवस तर काही मंदिराच्या समोर थांबलो आहे. तर आता पुढे गेले याच्यात आलेच आहे ना आता हे आलेच आहेत हे येतात हे आले हे काही आलेच आहेत. डायरेक्ट गुरुजी तालीमचंच म्हणजे दर्शन घ्यावं. गुरुजी तालीम मंडळ पण मानाचं म्हणजे पुण्याचा मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीम. ही मूर्ती आहे गुरुजी तालीम आणि हे आपलं काय माहिती आता आरती तर ह्याचीच असेल म्हणजे त्यात नाही का आपण पूजा करतो त्याचीच आरती चालू असेल आतमध्ये. तर कारण की सकाळची आरती 8ला होते 7 का 8ला होते एक्झॅक्ट टायमिंग नाही माहिती पण सकाळी होते पण आत्ता आरती मिळाली असं वाटते. म्हणजे आता दर्शन नाही झालं गणपतीचं दगडूशेठचं पण मूर्ती बघायला मिळाली. तर आता चालू आहे शनिवार वाड्यात. माझं तर काय प्लॅन नव्हतं शनिवार वाड्यात जायचा तर ह्यांचा प्लॅन झाला आहे तर जाऊयात आपण शनिवार वाड्यात. आलो आहे आता शनिवार वाड्यात. काय म्हणतो आर्यन काय नाही कसं चालू आहे. खूप वर्षांनी आता एक्सपिरियन्स घेतोय शनिवार वाट्याचा. आता बघूच कसं काय आहे.
बापरे. काम कर 200 रुपए दे और 50 रुपए काट ओवर एक्टिंग के काही नाही. चला आता बघूयात आतमध्ये शूट करून जातात का नाही काय माहित. बघत अजून करूयात आपण. हा. अजून पूर्ण अर्धा दिवस आहे. तू कॉलेजला जाणार आहे का? आता कुठलं शक्य आहे? काय भाऊ. हाय ब्रो, हमारा भी ब्लॉगिंग चैनल है, उसको भी सब्सक्राइब करो, लाइक हमको सिखा रिया है करो, शेयर. चलते. Sponsorship है क्या? मेरा पहले ही ब्लॉग है. पहला ब्लॉग, पहला ब्लॉग है. हमारा दूसरा. शनिवार वाड्यात आलो आता शनिवार वाडा बघतोय. शनिवार वाडा मला म्हणजे शनिवार वाड्यातलं एवढं माहित नाहीये जास्त, पण हाय शनिवार वाडा चांगला आहे. त्यांचा आजचा काय म्हणतात ते असतो ना सांगणारा माहिती तो मी हा आहे तलाव इथे. कहाँ से आते हैं? पेशवे. तर आत्ता शनिवार वाड्यात आता बसलोय, म्हणजे मी सावली तिथे बसलोय आणि ही शूट का म्हणजे फोटो काढत येते. तर पेशवेकालीन हा शनिवार वाडा आहे. खरंच सगळ्यांनी बघावं पुण्यात आहे. आणि पुण्याचा म्हणजे की काय म्हणतात त्याला, पुणेनी खरंच मी सिनेमा नाही करत आहे. मला त्याचं नाही का थोडंसं हे वाटतं की आता काय म्हणतात त्याला, सिनेमा थोडासा वाटतं मला पण करूशी, पण काय म्हणतात त्याला की थोड्या प्रॉब्लेम्समुळं नाही करता येत. ते काय पर्सनल रिझन्स आहेत. आता ते पण चालू होते ना, आता सोमवारपासून चालू होते. मला तर असं वाटतं. आणि तुम्हाला खरं सांगतो भाई, तुम्ही जीवनात काहीही करा पण मम्मी पप्पांसोबत खोटं नका बोलू राव. कारण की ना मी आज मी पप्पा आणि मम्मीला लिटरली की मी थँक्यू बोललो आणि मम्मी अशी हसत होती की नाही का. मम्मी आधी रागवलेली, काय माहीत मला पण नाही माहिती काय झालं. मम्मी पण बघत असेल ब्लॉग. मम्मी खरंच सांगतो काय माहीत मला नाही माहिती तू रागवली का काय झालं, मला काहीच माहीत नाही. मी जॉगिंगवरून आलो तू डायरेक्ट म्हणले नाही का अरे काय चालू आहे असं. मला काहीच नव्हतं माहिती. पण मी तुला नाही का पाया पडलो तुझ्या आणि तुला म्हणलो म्हणजे की थँक्यू म्हणलं. तर पप्पांच्या पण मी पप्पांकडे बघत होतो. पप्पांनी माझ्याकडे बघून माऊकडे चेहरा केला. यार खरंच 2000 काय म्हणतात त्याला 23 गेला, चांगला गेला. पण 24मध्ये काहीतरी नवीन असेल आणि बेटर व्हर्जन नक्कीच असेल. हां 24मध्ये 25मध्ये हां सॉरी 23 पण चांगला गेला. जाऊ द्या आता 23 पण चांगला गेला. 23 म्हणजे लिटररी असला भारी वर्ष होतं मग की भाई ते लाईफ चेंजिंग इयर होतं ते माझं. 23 चांगला गेला. 24मध्ये गेला ओके लिटरली चांगला गेला. आणि आता 25मध्ये बेटर व्हर्जन आणि बेटर काहीतरी चांगले न्यू येत असेल मी नक्की चालतं. हॅलो आम्ही तिघे इथं बसलो आणि हे बालिशगिरी करतात ते चौघ. त्यांची हे बघा आम्हा तुम्हाला दाखवतो. हे बघा काय चाललंय, फोटो काढणं. अरे तू काय करतोय. आमचं इथं चालू आहे, मस्त बसलोय आम्ही उन्हामध्ये ऊन. तळत ते काय म्हणतात दुपारचं सकाळचं ऊन चांगलं असतं. आम्हाला सकाळी टाइम नसतो म्हणून दुपारी विटॅमिन डी सगळं खाऊन घेतोय. पोट भरलं बसतो. विटॅमिन कोवळ्या उन्हात जरा विटॅमिन कमी पडतात, हा याच्यात जास्त मिळतात. आणि आम्ही बसलोय. हा बघा इकडे चांगलं. आम्ही कधी तोंड लपवत नाही कोणापासून. तेच ना, आम्हाला उलट तोंड काय दाखवायला. बोलायला शब्दच नाही उरले. तुम्ही समजून येतो. हा बघा याला जास्त खोकायला. बघत चला अजून आहे. अजून आता हे आय थिंक आत्ताच झालं असेल. हे आत्ताच झाले की आत्ता G20 आत्ताच 2024मध्ये G20 झालं त्यावेळेस म्हणजे झालं असेल ते. हा तर वाटतंय. तसं ठीक आहे. तर बघूया आता चला फिरत. आज मी मुक्त झालो. भाऊचं समजू शकतो आपण. मॅम बहुत बहुत क्यूट है यार. हो याव आप चश्मा दिखाएंगे अभी आपके कान बहुत अच्छा लग रहा है ओके देख सकते हो यार. इससे बहुत आप लोग क्यूट दिख रहे हैं यार. हो सही है. लड़के भी दिखाओ आपके ब्लॉग. ये हमारे साथी इंसान. आ जा भैया. भूल मत जाओ लड़के. टकलू भैया. हाँ. ये दूसरा वाला नहीं इनके पास है. चलो ठीक है. अच्छा ये बताओ आपकी आईडी बताओ ना. पहले आईडी बताऊं. आशीष लाइफ एंजॉय ब्लॉग. ओके ठीक है. हर्षद कुराडेज ब्लॉग. अच्छा तो गाइस हमारे भैया यहाँ पे ब्लॉग
ब्लॉगिंग कर रहे हैं। हाँ मेरा पहले ही ब्लॉग है। अच्छा। और 2025 का हाँ। कुछ तो नहीं, क्या क्या बोलते हैं उसको, उद्देश्य हाँ। ऐसा चालू है मेरा। अच्छा, चालू मतलब किस टाइप का आप म्हणजे की मैं एक क्या बोलते हैं, एक एक्टर हूँ। हाँ। एक रील एक्टर हूँ, रील निकलता। अच्छा। इसलिए मेरा BTS हाँ। और BTS की स्टोरेज बहुत है मेरे पास। हाँ। मैं सॉरी, BTS की स्टोरेज भी बहुत है मेरे पास, इसलिए मैं चालू किया। अच्छा अच्छा, चलो ठीक है भैया, थैंक यू, बहुत ही अच्छा लगा। ओके। अच्छा मैम, मैं इन दोनों में, तीनों में से मैं एक लोग मिलते ही Thank चलो। you। क्या हैप्पी न्यू ईयर। हैप्पी न्यू ईयर भाई, हैप्पी न्यू ईयर। रोज म्हणजे की पाण्याची टाकी म्हणता येईल त्या गोष्टीला, ती टाकी येते तर म्हणजे कसं आहे, चला बघूयात. माझी थोडी चार्जिंग कमी आहे, त्याच्यामुळे थोडं लवकर उरकता येईल तेवढं लवकर उरकतं. चला, तर हे म्हणता येईल की भाई त्या काळातलं 7 मजली तर नाही बघू शकलो, तरी आता हे 3 ते 4 मजलं असेल. तर बघू शकता पेशव्यांचा पुतळा. आणि हे आपलं हे पुणे, जिथे पुणे तिथे काय येऊ नये. हा शनिवार वाडा हा असा आतमधून दिसतो. तर काका काय आपलं म्हणजे नाही का शनिवार वाड्याबद्दल काय सांगू शकतो? ओके, आपलं तिथं चालेल. काका पण म्हणतात वाचा जास्त. काकांचं पण असं म्हणणं आहे की वाचा आणि शिका. काका उठा ले रे देवा, उठा ले रे बाबा, मुझे अमीर को नहीं रे, ये दो झालं, जेवण बिवण झालं. आता बघू आता वैष्णवचा काय प्लॅन आहे. तर नॉईज थोडा अवॉइड करा, अवॉइड करा. जाऊ दे, असं काय नसतं. चला, वैष्णवच्या काय प्लॅन आहेत ते बघूयात आता. स्वतः पण म्हणून. वैष्णव आपलं म्हणजे जंगली महाराज रोडला घेऊन आलं आहे, पाताळेश्वर लेणीला. म्हणजे माहिती आहे पण म्हणजे एक प्रकारची लेणी आहे. म्हणजे ही म्हणजे पाताळेश्वर हे कोरलेले आहे. पांडव कालीन आहे. आम्ही अजून आलो नाही. हा, ही पांडव कालीन लेणी आहे असं म्हणता येईल. तर हे सगळं असं कोरलेलं आहे. म्हणजे लेणीमध्ये म्हणजे लेणी ही हे सगळं कोरलेलं कोरीव काम आहे म्हणता येईल. तसं आहे. तर बघू आता शमीशान निर्वाण रूपम् विभुं व्यापकं ब्रह्म वेद स्वरूपम् निजं निर्गुणं निर्विकल्पं निरीहम् चिदाकाशमाकाशवासं भजेऽहम् निराकारमोङ्कारमूलं तुरीयम् गिराव्यानगोतीतमीशं गिरीशम् करालं महाकालकालं कृपालुम् गुणागार संसारपारं नतो तुषाराद्रिसङ्काशगौरं गभीरम्. सगळी गेली आता. मी बस स्टॉपला थांबलो. बस स्टॉप आहे. बस स्टॉपला थांबलो. तुम्ही मला असतात काय दाखवतोय का? दाखवत नाही आहे. आपले ताण लागले त्याच्यामुळे पितोय.
खरंच भावना तिथं तुम्ही असं नव्हतं तिथं. तर आता घरी जाऊ, बघू आता घरी गेलो काय होतं आहे का, नाहीतर मग डायरेक्ट ब्लॉग लवकरच एंडच करेल आता. चालतं, बाय. तर आज झालं सगळं, म्हणजे 2025चा पहिला दिवस मस्त गेला आणि मस्त मजा झाली. आता गणपतीचं दर्शन ओके झालं, बाप्पाचं दर्शन एवढं काय नाही आता त्याला. गर्दी पण होती तेवढी आणि थोडा वेळ पण कमी होता, त्याच्यामुळं मग शनिवार वाडा फिरला. पण चांगलं आहे, चला चांगला दिवस झाला. फक्त एवढंच बोलायचं आहे की 2025मध्ये तुमचा सपोर्ट आणि तुमचं प्रेम हेच राहू द्या. आणि 2025मध्ये ह्या असे ब्लॉग्स म्हणजे की काय म्हणतात त्याला, आता येतच राहतील. चला, जय महाराष्ट्र पुन्हा एकदा सगळ्यांना. गुड बाय. नेक्स्ट ब्लॉगमध्ये नक्की भेटूयात. बाय.